20 तारखेला जो मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं दिल्लीला जंतर मंतर येथे, त्या आंदोलनामध्ये तिथल्या दिल्ली पोलिसांनी जो मुलांवरती लाठीचार्ज केला आणि पेपर लीक झाला नीटचा. बाकी भारतामध्ये आतापर्यंत 85 पेपर लीक झालेले आहे. त्याचा आतापर्यंत कोणी आढावा घेतलेला आणि का लीक झाले, कुठून होत आहे, काय होत आहे, त्या क्षणाला आम्ही इथं सगळे विद्यार्थी जमलेले आहोत. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान भारताचे केंद्रीय मंत्री, शिक्षण मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि दिल्ली पोलीस ज्यांनी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला आणि मुलींवरती आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देतो आणि मुलींवरती लाठीचार्ज करणं हे त्यांना शोभलं नाही. आणि जोपर्यंत त्या पोलिसांना कारवाई होत नाही, पूर्ण सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे इथं विद्यार्थी जमलो आहोत आणि हे आता नंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तुमच्याशी बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी तयार आहे, तरी तुम्ही निदर्शन सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण जोपर्यंत आम्हाला राजीनामा भेटत नाही धर्मेंद्र प्रधान तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत. तुमचं नाव? माझं नाव नितीन भीमराव आहिर आहे. मी MSc विद्यार्थी झालेलो, MSc झालेला विद्यार्थी आहे. मी जळगावला राहतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करताना विद्यार्थी दिसत आहेत. एकीकडे जंतर मंतरचं आंदोलन या ठिकाणी विकता आहे, सरकार पॉझिटिव्ह दिसत आहेत. मात्र तुम्ही देखील आज परत या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करता. काय मागणी काय नेमकी तुमच्या? मागणी आमची अशी आहे, जी मागील 1 महिन्यापासून जे चालू आहे विद्यार्थ्यांचा मोर्चा, जो CETचा मोर्चा होता, जो सर्व ZenZ आणि टोटल जे विद्यार्थी आहेत त्यांचा हा पीसफुल हा उपोषण आणि मोर्चा होता. त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं कारण आणि जे दडपशाही त्यांच्यावर करण्यात आली होती, जे लाठीचार्ज त्यांच्यावर करण्यात आली होती, त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी संघटना, सर्व विद्यार्थी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. आणि विशेष जर म्हटलं तर आजची जी सरकारची कंडिशन जी तयार करते ती विद्यार्थीला नक्षलवादी बनवण्याचं त्या षडयंत्र बनवत आहे. की जे पीसफुल प्रोटेस्ट चालू होतं त्याला लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांना कसं भडकवण्यात येईल त्या अनुषंगाने कार्य करत हे विद्यार्थ्यांना भडकवून नक्षलवादी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचमुळे आज आम्ही जळगाव शहराचे सर्व विद्यार्थी मिळून कुठेतरी या गोष्टीचा आढावा यावा आणि सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी आज सरांना निवेदन देणार आहोत. तरी यासाठी सर्व विद्यार्थी एकजूट झाले आहेत आणि जळगाव शहरातूनही मोठा विरोध होतोय की जे दडपशाही झाली, जी त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, हा अन्याय कुठेतरी लोकशाहीला तडा जातोय असं आपल्याला म्हणता येईल. कारण की प्रत्येकाला निदर्शन करण्याचा, शांतीपूर्ण निदर्शन करण्याचा, मोर्चा काढण्याचा अधिकार आहे जो आपल्याला संविधान देतो. संविधानाचा कुठेतरी ते पायमल्य होते आणि कुठेतरी या प्रत्येक गोष्टीसाठी जो आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे तो स्वातंत्र्य कुठेतरी जातोय, हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याचा विरोध केला पाहिजे. तुमचं नाव? मी सुनील शिरसाट, मी LLBचा विद्यार्थी, मनेर कॉलेजचा विद्यार्थी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.